जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, तुमचं सहर्ष स्वागत आहे आपल्या अर्हन स्टडी फॉरममध्ये। विद्यार्थी मित्रांनो, नोंदणी व मुद्रांक विभागाचे जे पेपर आहेत ते तुम्ही देऊन आलेले आहात। 1 ते 8 जुलैपर्यंत तुमची एक्झाम जी आहे ती चालली होती, हे तुम्हाला माहीत आहे। त्यानंतर एकूण फॉर्म किती आले, त्यानंतर विद्यार्थ्यांची प्रेझेंटी किंवा विद्यार्थ्यांची हजर राहण्याची जी तुमची रेशो होता तो किती होता, त्यानंतर पेपर कसा होता, त्यानंतर एकूण जागा किती आहेत, संपूर्ण गोष्टी कॅटेगरीज वाईज जे आहेत ते मी इथं डिस्कशन करणार आहे। तत्पूर्वी जर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर नवीन असाल चॅनलवर तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला अशाच पद्धतीच्या अपडेट्स आहेत ते तुम्हाला वेळोवेळी मिळत जातील। मग आता विद्यार्थी मित्रांनो, नोंदणी व मुद्रांक विभागाचं तुम्ही एक्झाम देऊन आलेला आहात। तुम्हाला संपूर्ण गोष्टी माहिती आहे की काही विद्यार्थ्यांना माहिती की कुठल्याही प्रकारची निगेटिव्ह मार्किंग नव्हती, म्हणून काही विद्यार्थ्यांनी 100 पैकी 100 क्वेश्चन जे आहेत ते सॉल्व्ह करून आलेले आहेत। काही विद्यार्थी जे आहेत त्यांना वेळ कमी मिळाला किंवा ते विद्यार्थ्यांचे काही प्रश्न सुटले। काही विद्यार्थ्यांची ॲक्युरसी पाहता काही विद्यार्थ्यांनी 10 ते 15 क्वेश्चन सोडलेले आहेत। काही विद्यार्थ्यांना माहिती होतं की निगेटिव्ह मार्किंग नाही आहे, म्हणून त्यांनी 100च्या 100ला क्वेश्चन जे आहेत ते सॉल्व्ह करून आलेले आहेत। तुम्हाला माहिती की 200+ जागा आहेत, परंतु 200+ जागा असताना जे जागाचा रेशो आहे तो कॅटेगरीज वाईज जो आहे तो जेव्हा डिवाईड होतो, समांतर आरक्षण असेल किंवा तुमचं आपण म्हणू शकतो की व्हर्टिकल किंवा हॉरिझॉन्टल आरक्षण असतं, समांतर किंवा त्याला आपण सामाजिक आरक्षण म्हणतो। ह्या 2 विभागामध्ये जेव्हा ते जागा विभागल्या जातात तेव्हा त्या जागांचा रेशो पाहता जागा खूप कमी आहेत, परंतु विद्यार्थी मित्रांचा जो हजेरीचा रेशो आहे तो आपण पाहता विद्यार्थी फक्त तिथे 70% प्रेझेंटी ते 65% प्रेझेंटी जी आहे ते विद्यार्थ्यांची होती, असं भरपूर विद्यार्थ्यांनी सांगितलं आहे। परंतु आता ते पाहूयात आपण की खरंच किती पर्सेंटेज होती हजेरी, परंतु एक कन्क्लुजन काढता 75 to 70% जी हजेरी आहे ते आपण कन्सिडर करूयात। पेपर जो होता तो इझी स्वरूपाचा होता असं भरपूर विद्यार्थी म्हणत आहे। काही विद्यार्थ्यांना ग्रामर सोपं गेलं, काही विद्यार्थ्यांना इंग्लिश गेलं, काही विद्यार्थ्यांना बौद्धिक क्षमता चाचणी गेलं। आता त्या विषयांचे किंवा त्याच्या विद्यार्थ्यांचे जे विद्यार्थी ज्या सब्जेक्टमध्ये स्ट्रॉंग असतात त्या विद्यार्थ्यांना त्या पद्धतीने जे आहे ते त्यांचे पेपर आहे तो गेलेला आहे। परंतु मी एक कन्क्लुजन काढता मला एक समजलं आहे की पेपर हा इझी स्वरूपाचाही नव्हता आणि जास्त हार्ड स्वरूपाचाही नव्हता। पेपर हा आपण मॉडरेट स्वरूपाचा पकडूया किंवा मॉडरेट स्वरूपाचा आपण कन्सिडर करणार आहोत जेव्हा आपण नोंदणी व मुद्रांक विभागाचा कट ऑफ डिस्कशन करणार आहोत तेव्हा। आता कट ऑफ समजून घेताना विद्यार्थी मित्रांनो महत्त्वाचं काय आहे, तर कट ऑफ समजून घेताना तुम्हाला 2 ते 3 गोष्टी ज्या आहेत त्या महत्त्वाच्या आहेत। त्या म्हणजे काय, तर कट ऑफ समजून घेताना तुम्हाला ज्या जागा आहेत त्या तुम्हाला माहिती की 1,17,000 फॉर्म आले होते किंवा 1,17,000 कॅन्डिडेट जे आहेत त्यांनी नोंदणी व मुद्रांक विभागात फॉर्म भरले होते। त्यानंतर आपण जर विचार केला तर 80 ते 85,000 विद्यार्थ्यांनी ती एक्झाम दिलेली आहे असं आपण एक कन्सिडर करूयात किंवा एक आपण संभाव्य आपण विचार करूयात। त्यानंतर कट ऑफ समजून घेताना विद्यार्थी मित्रांनो आता कट ऑफ तुम्हाला मी संभाव्य सांगणार आहे, म्हणून तुम्ही लगेच कमेंट बॉक्समध्ये असं सांगू नका की सर पेपर खूप हार्ड होता, पेपर खूप इझी होता, कारण जेव्हा रिझल्ट लागतो तेव्हा तुम्हाला माहिती की आपला तंतोतंत कट ऑफ जो आहे तो ठरत असतो। कारण विद्यार्थ्यांशी बोलल्यानंतर त्यानंतर मी हा व्हिडिओ बनवत आहे, तर मला एक असं वाटतं की ज्या विद्यार्थ्यांना 87 ते 90 क्वेश्चन जे आहेत त्यांचे बरोबर असतील, ते विद्यार्थी ओपन कॅटेगरीमध्ये जर बिलॉंग करत असतील त्या विद्यार्थ्यांचे 87 ते 90 मार्क किंवा 87 ते 90 क्वेश्चन बरोबर असणं, तर ते विद्यार्थी सेफ झोनमध्ये आहेत असं माझा प्राथमिक अंदाज आहे। OBCचा सुद्धा तुम्ही याच धर्तीवर तुम्ही पकडू शकतात। जर ते विद्यार्थ्यांची 85 ते 87 किंवा 83 ते 87 जर त्या विद्यार्थ्यांचे क्वेश्चन जर बरोबर येत असतील तर ते विद्यार्थी सेफ झोनमध्ये आहेत। त्याच अनुषंगाने SCचं सुद्धा 80 ते 85च्या दरम्यान जर त्यांना जर क्वेश्चन बरोबर येत असतील तर ते सेफ झोनमध्ये आहेत। आता जे सामाजिक आरक्षणमध्ये येतात किंवा समांतर आरक्षणमध्ये येतात, जे PWD आहे, जे विद्यार्थी अनाथ आहेत, त्या विद्यार्थ्यांचा कट ऑफ थोडा जास्तही जाऊ शकतो, कमी जाऊ शकतो। कारण याचे कारणं आहेत विद्यार्थी मित्रांनो, त्या कॅटेगरीचे किती विद्यार्थी तिथे प्रेझेंट होते त्याच्यावर तो कट ऑफ डिस्कशन होणार आहे। परंतु जर तुम्ही PWD असाल आणि तुमचा A कॅटेगरी, B कॅटेगरी, C कॅटेगरी किंवा D
DE असतो. DEचा कट ऑफ जो आहे तो कमी जाणार आहे, हे तुम्ही लक्षात असू द्या. एचा जो आहे किंवा जे लो विजन किंवा आपण म्हणू शकतो की ब्लाइंडनेसमध्ये येतात त्यांना स्क्राईब वगैरे मिळतो किंवा त्या विद्यार्थ्यांना थोडा कट ऑफ जो आहे तो इतर कॅटेगरीपेक्षा थोडा जास्त जातो. त्याची कारणं भरपूर असू शकतात. त्यांचा जो कट ऑफ आहे तो कमीत कमी त्यांनाही 80 क्वेश्चन बरोबर त्यांचे असले पाहिजे असं माझा प्राथमिक अंदाज आहे. D व Eचा जो आहे तो ST कॅटेगरीसारखाच कट ऑफ लागू शकतो. ST कॅटेगरीचा थोडा कमी जाऊ शकतो. EWHचं माझं एक मत आहे की EWHचा जो कट ऑफ आहे विद्यार्थी मित्रांनो, EWHचा जो कट ऑफ आहे तो OBC आणि ST यांच्या दरम्यान जाऊ शकतो, थोडा कमी जाऊ शकतो. परंतु जेव्हा कट ऑफ मी तुम्हाला सांगत आहे तेव्हा EWHचा कट ऑफ हा कमी जाण्याचे चान्सेस खूप कमी आहेत, म्हणजे कमी जाण्याचे चान्सेस खूप जास्त आहेत. कारण EWHच्या विद्यार्थ्यांसोबत जेव्हा चर्चा केली तेव्हा EWHच्या विद्यार्थ्यांची संख्या पाहता आणि त्यांचा पेपर म्हणजे जे विद्यार्थ्यांसोबत मी बोललो आहे त्यावर मी संभाव्य कट ऑफ सांगत आहे. तर OBC ते STच्या दरम्यान त्यांचा कट ऑफ असू शकतो. त्यांना कमीत कमी 78 to 83 पर्यंत ज्यांचे क्वेश्चन बरोबर असतील त्या विद्यार्थी सेफ झोनमध्ये असू शकतात असा माझा प्राथमिक अंदाज आहे. चला विद्यार्थ्यांना मी आता तुमची रजा घेतो. जय हिंद. कारण तुमच्यासोबत मी हा कट ऑफ डिस्कशन केलेला आहे. कट ऑफ हा मी क्वेश्चनच्या फॉर्ममध्ये डिस्कशन केले आहेत की इतके क्वेश्चन तुमचे राईट आले तर तुम्ही सेफ झोनमध्ये आहात, या पद्धतीने मी कट ऑफ डिस्कशन केलेला आहे. कट ऑफ हा व्हॅरी होऊ शकतो. हा माझा कट ऑफ संभाव्य कट ऑफ असणार आहे. इतर पदभरती म्हणजे ज्या पद्धतीने मी तुम्हाला कट ऑफ सांगतो त्याच पद्धतीने हा सुद्धा कट ऑफ मी तुम्हाला इथं डिस्कशन केलेला आहे. कॅटेगरी वाईज केलेला आहे. काही कॅटेगरींचा जर सुटला असेल NTB NTD किंवा जे काही कॅटेगरी असतील त्या कॅटेगरीचा कट ऑफ जर सुटला असेल तर त्यांनी कन्सिडर करायचं आहे की इतर पदभरतीमध्ये आपल्याला OBCपेक्षा SCपेक्षा आपला कट ऑफ कमी जातो की जास्त जातो, त्या अनुषंगाने त्यांनी मार्क्स जे आहे ते कन्सिडर करून घ्यायचे आहे. आता हा माझा संभाव्य कट ऑफ होता. यामध्ये कुठल्याही प्रकारचं चेंजेस होऊ शकतात. ते संपूर्ण कंडिशन रेग्युलेशन यावर अप्लाय होतात. म्हणून विद्यार्थी मित्रांनो तुम्ही डिमोटिव्ह होऊ नका किंवा जो मी कट ऑफ सांगितला आहे त्याच अनुषंगाने कट ऑफ जाऊ शकतो असंही होऊ शकतं. 2-4 मार्क किंवा 2-4 क्वेश्चन इकडे तिकडे सुद्धा होऊ शकतात. आता ते आपण नोंदीव मुद्रांकाचे जेव्हा आन्सर केल तेव्हा आपण ते डिस्कशन करूयात. परंतु हा माझा प्राथमिक अंदाज होता, यावर तुम्ही रिलाय करू शकतात 50%. त्यानंतर आपण जेव्हा आन्सर केल तेव्हा आपण संपूर्ण गोष्टी डिस्कशन करणार आहोत. चला विद्यार्थ्यांनो मी आता तुमची रजा घेतो. जय हिंद. विद्यार्थी मित्रांनो जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्कीच करायचा आहे.